करून बसलो ग मी. हे आपला केदार दारूच्या नशेत आत्ता माझ्याशी बोलत होता, पण त्याच्या मनातलं सगळं खरं खरं सांगत होता तो. पण त्याच्या बोलण्यातून त्याच्या मनातली एकटेपणाविषयीची त्याची सल सारखी जाणवत होती मला. माझ्यात त्याला त्याचा आपला माणूस, त्याचा जवळचा मित्र दिसतोय. त्यामुळे केवढा खुश आहे ग तो. पण त्यामुळेच माझ्यातली अपराधीपणाची भावना आणखीन तीव्र होते. करतो तू माझ्यावर एवढं प्रेम केलंस, माझ्यासाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत थांबलीस, वाट बघितलीस. मी आपल्याच लेकाला काय दिलं, त्याच्या वाट्याला काय दिलं? फक्त एकटेपणा. नाही, या सगळ्याचं प्रायश्चित्त मला केलंच पाहिजे. मला केदारच्या मनावरचं हे सगळं ओझं दूर करायचं आहे. केदारला सगळं लवकरात लवकर खरं खरं सांगून टाकायचं आहे मला. अहो काय चाललंय तुमचं? अहो गोळ्या घेऊन झोपणार होतात ना तुम्ही? उद्या दिवसभर धावपळ असणार आहे. दगदग होणार आहे. आराम करा तुम्ही, नाही तर उद्या त्रास होईल तुम्हाला. तारिणी ताई, अगं तारिणी ताईला पनिशमेंट मी देणार आहे. इकडे फार कोणाला माहिती नाहीये, पण तारिणी ताई खूप छान गाते. ताई प्लीज गा ना. नमा नाही नाही नको. तारिणी गा. तारिणी, अगं खूप दिवसात तुझं गाणं ऐकलं नाहीये. प्लीज गा ना, एखादं छान गाणं गा. हं? बर ठीक आहे गाते गाते. इट्स ओके बाळा, लाईट. हर आता काय करायचं? लाईट गेली. सुमी मी आहे, इथे आहे. अरे पण लाईट आता अचानक गेले कसे? सगळ्यांचे फोन तिकडे डायनिंग टेबलवर आहेत. मला काही दिसत पण नाहीये. अरे देवा. चेतना काकू तुम्ही घाबरू नका. मला सांगा मेणबत्ती कुठे आहे? तिकडच्या स्टोर रूम मध्ये. बर तुम्ही काळजी करू नका, मी घेऊन येते. हा आलेच. सावकाश जाग. हो. मध्येच कुठून हे लाईट गेले? या लग्नात तर एक गोष्ट नीट होत नाहीये. कधी त्या तारिणीचं नाटक, कधी हे लाईटच जात आहेत. काय चाललंय ना, काही कळतच नाहीये. अहो तुम्ही जरा एका जागी बसा, नाही तर लागेल तुम्हाला. बस. अहो थांबा, तुम्ही कशाला घेताय? तुम्ही आधी बसा तुम्ही. अहो बसा म्हणतेय ना मी, उचलते, तुम्ही बसा. अगं नको, मी ठेवतो. अगं महत्वाचं कागदपत्र आहे ते, मी ठेवतो. द्या ना, मी ठेवते. नको परत तू ठेवशील कुठेतरी, मला वेळेवर सापडणार नाही ते. असं काय? तुझा बाहेर चांगलं संगीत गाण्याच्या भेंड्या वगैरे सुरू आहेत ना तुमच्या. जा मजा करा. मी जाते. पाहुणे मंडळी आहेत ना बाहेर, आपण दोघेही आतमध्ये कसं वाटेल त्यांना. जा. बरं ठीक आहे, मी जाते, तुम्ही आराम करा. जा तू. हॅलो जीजू यार, काय बघतेस? एक दिवस उरलाय फक्त. काय केलंस? एक सजेशन देऊ का तुला? मस्त पैकी आता हारली असे मान्य कर आणि युवराजचं लग्न एन्जॉय कर. गेम संपला नाहीये पण अजून. आणि तुला कोणी सांगितलं मी हारली आहे ते? नाही, मला माहिती आहे तू हार नाही मानणार, पण करणार काय? हा करणार काय? चांगला प्रश्न आहे. तुझं निशी सोबतच काय?
जगात कुठल्याच मुलीशी तुझं लग्न होणार नाही अशी सोय करणार. क्या बात आहे, काय मस्त प्लॅन आहे. पण करणार कसं ते सांगितलंच नाही. काय आहे, माझी आजी मला नेहमी सांगते की जेव्हा आपण खूप गोष्टी हातात पकडतो ना त्यावेळेस एखादी गोष्ट निसटते आपल्या हातून. तसंच काहीसं तुझ्या बाबतीत पण झालंय. एक गोष्ट निसटली आहे तुझ्या हातून. म्हणजे काय? ए जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना. ठीक आहे, तू असा एक पुरावा मागे टाकलायस ना युवराज, ज्याच्यामुळे मी सगळ्यांसमोर तुझं सत्य आणू शकते. पोकळ धमक्या देतेस ग. माझ्या हाती हे लागलंय ते लागलंय. काही नाहीये तुझ्या हाती, काही नाही लागलंय का बस. ठीक आहे, नको ठेवूस विश्वास, एवढं काय त्यात. तू विश्वास ठेवू नकोस, मी माझं माझं काम करते. आणि तूच म्हणतोस ना माझ्यात एक आग आहे, मग त्याचे चटके आता तुलाही बसणार आहेत. त्याची तयारी ठेव. मी तुझं आणि निशीचं लग्न होऊ देणार नाहीये.